कित्येक दिवस आपले डोळे आणि कान बायका एकत्र येऊन नक्की काय करू शकतात ह्याकडे होते. परंतु 1 सप्टेंबरच्या दिल दोस्ती दुनियादारीच्या एपिसोडने आपल्या या शंकांचं नक्कीच अधोरेखित करण्यासारखं उत्तर दिलंय. ह्या एपिसोडची सुरुवात झाली ते रेश्मा अतिशय वैतागून घरी येते तिथपासून, आणि त्याचं कारण काही रस्त्यावरचं भांडण वगैरे नव्हतं, तर ते कारण होते मुलींचे पिरियड्स. दर महिन्याच्या या पिरियड्समुळे मुलींच्या स्वभावात कसे बदल होतात हे या निमित्ताने इथे अधोरेखित झालं. या पिरियड्समुळेच रेश्मा आपलं घर खूप मिस करत होती. आईची आठवण येत होती, कारण आई तिला या दिवसात कधीच काही काम करायला देत नव्हती. मिनलने तिची आईसारखीच समजूत काढली. तिला जेवण भरवलं, छान छान गाणी गाऊन दाखवली, तिला वेगवेगळे उपाय सांगितले, तिला जवळ घेतलं आणि रेश्माला शांत केलं. पुढे या दोघी या माय लेकीच्या भूमिकेतून बाहेर येऊन त्यांच्या भविष्यात डोकावू लागल्या, जिथे रेश्मा एक प्रसिद्ध लेखिका होती आणि मिनल एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. मिनलला एक मुलगीही होती. या अशा कल्पना विश्वात रमून, थोडंसं चिडचिडून, एकमेकांना समजून घेऊन, सोबत गाणी गाऊन या दोघींनी तो दिवस घालवला. दिल दोस्तीच्या या एपिसोडमध्ये या दोघींनी पूर्ण वेळ प्रेक्षकांना एंटरटेन केलं या अशा इंटरेस्टिंग विषयावर. मराठी सिरियल्स किंवा ओव्हरऑल पहिल्यांदाच स्मॉल स्क्रीनवर मुलींच्या मासिक पाळीवर इतका इंटरेस्टिंग एपिसोड बनवला, याचं विशेष कौतुक करण्यासारखं आहे. नक्कीच दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका नवीन काहीतरी समोर आणते हे यातून सिद्ध होतंय. पर्टिक्युलरली ह्या एपिसोड बाबतच्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंदवा.